नुकताच सय्यारा नावाचा हिंदी चित्रपट रिलीज झाला. तो सगळ्यांनी बघितला पण. खूप छान चित्रपट आहे. मनोरंजन मनोरंजन म्हणून बघायला नक्की काही हरकत नाही. कदाचित काही माझ्या मित्रांनी तो बघितला पण नसेल, पण नक्की त्याविषयी प्रसिद्धी किंवा काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कानावर आल्या, कोणी समक्ष बघितलाही आहे. चित्रपट हा एक भाग झाला, पण त्याच्यावर सोबतच्या तुम्ही रील्स बघितल्या का, की बऱ्याच बघणाऱ्या तरुण मुलांचा ब्रेकडाऊन झाला, इमोशनल ब्रेकडाऊन झाला. काही लोकांनी कपडे फाडून घेतले, काही लोकांना तिथेच चित्रपटगृहात चक्कर सुद्धा आली. अगदी मी ऐकलंय की काही लोकांना सलाईन सुद्धा लावायला लागले. मग एक आरोग्यपूर्ण समाज म्हणून जेव्हा आपण एखादी चित्रपट कलाकृती जी छान आहे, उत्तम आपण बघतो, तेव्हा जर असं होतं तर मग आपलं समाज स्वास्थ्य, समाजाचं मानसिक स्वास्थ्य खरंच उत्तम आहे का 2025 ऑगस्ट महिना? तर असा शंका नक्की विचार करायला लावते. म्हणजे एक या समाजाचा नागरिक म्हणून मी जेव्हा हा चित्रपट बघतो, हा एक भाग झाला, आणि दुसरा या समाजातला एक अनेक वर्षांचा वैद्यकीय अनुभव असणारा वैद्यकीय व्यावसायिक किंवा डॉक्टर म्हणून सुद्धा मला हा प्रश्न पडला की खरंच आपल्या समाजाचं स्वास्थ्य इतकं सुदृढ आहे का? किंवा मी तुम्हाला सांगतो की असं का होतं की एखादा चित्रपट आपण बघतो आणि अगदी टोकाची प्रतिक्रिया समजा कोणाकडनं होत असेल तर ती का होती? तर ती होते इमोशनल ब्रेकडाऊनमुळे. इमोशनल ब्रेकडाऊन का असं अचानक होतं? त्याचं कारण असं आहे की आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आपण तंत्रज्ञानाशी इतक्या मोठ्या प्रमाणात जोडलं गेलेलो आहोत की त्याने आपला जो व्हर्च्युअल कनेक्ट सजीवांशी, प्राण्यांशी, आपल्या माणसांशीच व्हायला हवा, तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय. माणूस स्वतःला एका प्रकारच्या तांत्रिक कोशामध्ये किंवा व्हर्च्युअल जगामध्ये हा अडकवून घेत चाललाय. तो एक प्रकारचा तुरुंगच आहे. म्हणून माझं तुम्हाला कायम सांगणं आहे, आपल्याला असं नको असेल, आपल्याला जर मानसिक अर्थाने सुदृढ आणि आरोग्यवान समाज किंवा व्यक्ती आपल्याला व्हायचा असेल, तर त्यासाठी आपण हा जो व्हर्च्युअल कनेक्ट आहे, जो तंत्रज्ञानाशी आपण कनेक्ट होतो, तो मर्यादितच ठेवायला हवा. ती 24 तास 24 आवर ऍक्टिव्हिटी व्हायला नको. सकाळी उठलं आणि व्हॉट्सअपमध्ये काय मेसेजेस, रील्स आलेत, इन्स्टावर काय रील्स आहेत, इथून दिवसाची सुरुवात ते रात्री 2:30 वाजेपर्यंत वेगवेगळे रील्स बघत राहणं, ही जर पूर्ण 24 आवर ऍक्टिव्हिटी झाली, त्यातही आपण जर कोणी काम करत असेल तर ते सुद्धा हल्ली कॉम्प्युटरवरच अवलंबून आहे, तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यात रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या दिवसभरात शिरलेल्या या तंत्रज्ञानाला किमान काही तासांसाठी तरी पूर्ण हद्दपार करायला हवं. आणि जर आपण ते नाही केलं तर त्याने आपल्या शरीरातली स्निग्धता, स्नेह हा कमी होतो. रेडिएशनने वृक्षता शरीराची वाढते, रेडिएशनने शरीराची उष्णता वाढते. जेव्हा शरीराची उष्णता, वृक्षता टोकाची वाढते, रसधातू कमी होतो, त्याचा परिणाम साहजिक आहे, मनावर आणि ओजावर होतो. आणि जर तो चुकीच्या अर्थाने मनावर, ओजावर परिणाम झाला तर एखादी गोष्ट अचानक इमोशनल ब्रेकडाऊन करणारी घडली तर त्याला रिॲक्ट कसं व्हायचं हा विवेकच आपल्यात राहत नाही. आणि ही काही खूप चांगली गोष्ट अजिबात नाहीये. म्हणून यासाठी आपण हे नक्की याचा विचार करायला हवा की मोबाईल किंवा तंत्रज्ञान किंवा व्हर्च्युअल आभासी जग याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी ही दिवसाच्या एका वेळेपुरतीच मर्यादित ठेवा. किंवा दिवसाची सुरुवात होतानाचे 3 ते 4 तास, तुम्ही उठल्यानंतरचे आणि तुम्ही झोपणार आहात त्याच्या आधीचे 4 ते 5 तास अजिबात या आभासी जगाशी कनेक्ट ठेवू नका. म्हणजे मग तुम्हाला खरं जग काय आहे, ह्युमन रिलेशन्स, सजीवता ही आपल्या आरोग्यामध्ये कायम टिकून राहील. हा एक मुद्दा झाला की आपण इमोशनल ब्रेकडाऊन जे होतं त्याचं मॅनेजमेंट कसं असायला हवं, त्यासाठी आपण काय करायला हवं, हा मुद्दा आपण बघितला. आता मुद्दा क्रमांक 2 की ही जी या चित्रपटाची कहाणी होती ती अल्झायमर या आजाराशी निगडीत होते. आता हा चित्रपट बघितल्यानंतर अल्झायमर नावाचा एक आजार असतो आणि तो झाल्यानंतर तो कधीच बरा होणार नाही आहे, ही जर आपण संकल्पना बनवणार असो तर मला वाटतं ते चुकीचं आहे. त्याचं कारण असं, चित्रपट आणि कथा म्हणून तो भाग एक वेगळा आणि आपण जे वास्तव जगतो ते वास्तविक पूर्णतः वेगळं आहे. म्हणून अल्झायमर सारखे आजार की ज्याच्यामध्ये न्यूरो डिजनरेशन किंवा आपल्या नर्वस सिस्टीमच्या पेशी जर मृत होत असतील किंवा त्यांचं कार्यक्षमता नष्ट होत असेल तर कन्व्हेन्शनल सायन्समध्ये त्याला काही उपचार नाहीत किंवा त्यात काही करण्यासारखा भाग मेजर, त्याला एक जसं ताप आहे, आपण क्रोसिनची गोळी घेतली आणि ताप बरा झाला, किंवा ताप आहे आणि आपण सूतशेखर किंवा त्रिभुवनकेतूची गोळी घेतली आणि तो ताप गेला घाम येऊन, असं होऊ शकतं.
तसं अल्झायमर सारख्या आजारांमध्ये ज्याला जर एक औषध नक्की नसेल आणि तो कायम आता आजार झाला, एकदा निदान झाला की तो वाढत जाईल, अशी आपण संकल्पना बनवणार असाल, अशी संकल्पना बनवण्याचं काही एक कारण नाही आहे. त्याचं कारण आहे की होलिस्टिक सायन्स, आयुर्वेदा, आपल्या पारंपरिक शास्त्रांमध्ये याचा उत्तम तोडगा, उपचार, उपाय हे नक्की आहेत. फक्त आवश्यक इतकंच आहे की आपण लवकर, आपल्याला असं जाणवलं की अमुक अमुक व्यक्तीचं निदान अल्झायमर किंवा या स्वरूपाच्या आजारांचं आहे, तर आपण त्याला लागलीच तात्काळ त्याचे आयुर्वेदिक पद्धतीचे, होलिस्टिक पद्धतीचे उपचार लगेच सुरू करणं हे गरजेचं आहे. जर आपण अगदी प्राथमिक अवस्थांमध्ये हे उपचार लगेच सुरू केले, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आहाराच्या स्वरूपातले आहेत, त्यानंतर औषधांच्या स्वरूपातले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या थेरपी असतात, त्या थेरपींच्या स्वरूपातल्या आहेत, नस्यासारखी खूप चांगली चिकित्सा आहे, नंतर शिरोधारेसारखी, लेपासारखी चांगली चिकित्सा आहे, जळवांसारखी चिकित्सा आहे. हे जर आपण लागली सुरू केलं तर नक्की तो आजार अजिबात वाढणार नाही आणि आहे त्यापेक्षा कमी होऊ शकतो. हे नक्की शक्य आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी किंवा या आजारासाठी उपचारच नाही असा समज, गैरसमज तुमच्या मनात होऊ नये, यासाठी या आजच्या व्हिडिओचं प्रयोजन आहे. पुन्हा या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं, आजाराची अवस्था असेल अल्झायमर सारखं किंवा तुमचं इमोशनल ब्रेकडाऊन होतं, हे जरी तुम्हाला कळलं पटकन, तर तेव्हाच वेळेत सावध व्हा आणि स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर या न्यायाने आपण आरोग्यच उत्तम ठेवावं यासाठी प्रयत्न सगळ्यांनीच करायला हवे. आणि ते जर आपण केले म्हणजेच काय, तर चांगली जीवनशैली, नैसर्गिक जीवनशैली, नैसर्गिक आहार वेळेवरती, टेक्नॉलॉजीचा अतिरेक न करणं, व्हर्च्युअल जगाशी अतिरेकी कनेक्शन हे कमी ठेवणं, हे आपण केलं आणि जर हे आपण करू शकलो, वाढवू शकलो, तर नक्की सैयारासारखा इतका छान चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला तर त्याचा आपला आनंद हा अजून द्विगुणित होईल आणि असे अजून उत्तम उत्तम चित्रपट येवो आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा, ही तुम्हाला आमच्या शुभेच्छा.